नमस्कार सिद्धेश सर. ते नाव थोडंसं गाजत आहे आणि ते आहे ज्या जोडीला एक आपला आहे चिंतामणीचा राजा. तर काय विशेष असणार या वर्षीच्या चिंतामणी राजाला आणि हा तुमचा दुसरा गणपती असा. नाही नाही, चिंतामणीचा यंदाचा आपला विषय त्यांचा तिरुपती बालाजीवर आहे आणि ऑलमोस्ट आता मध्यावर आहे बाप्पाचं काम. आता येत्या 28 तारखेपर्यंत काम पूर्ण होईल आणि 29 तारखेला बाप्पा आपल्या मंडपाकडे विराजमान होईल. ह्या तुम्ही क्षेत्रामध्ये कमीत कमी 10 ते 15 वर्षाच्या वर असावा हा, अंदाजे तरी. तर तुमच्या ते गुरु आहेत आपले विजय खातू. तर तुमचं त्यांचं बॉन्डिंग नसतं, एक तुमचं गुरु आणि माझं आणि शिष्याचं एक त्यांचं बॉन्डिंग नाटक खूप ते तर चांगलं आहे. होतं ऍक्च्युली. माझं आणि त्यांचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं आणि खूप वेगळं होतं. बाकी म्हणजे ते ऍक्च्युली शब्दात मांडू शकत नाही असं होतं. भरपूर लोकांना ते माहिती आहे आणि मी बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत शिकलेलो आहे, त्यांच्यासोबत काम केलेलं आहे. म्हणजे असं मी स्वतः असं काय मोठं काम केलेलं नाही, परंतु त्यांच्या हाताखालीच शिकलेलो आहे आणि ते जे काही करायचे किंवा ते जे काय सांगायचे तेच आम्ही करायचो आणि त्याच गोष्टी बघून बघून आज जे काय ते आम्ही शिकून आज इथपर्यंत आहे. जे काय आहे ते त्यांचंच आहे असं. क्षेत्रामध्ये तुमचं नाव तर आहेच, पण तुमच्या अशा कुठल्या जी मूर्ती घडवली आहे आणि ती घडवली तुम्हाला कोणीतरी शाबासकी मिळालेली आहे. नाही, कसं आहे मी बघा कसं आहे, मी कुठल्या मी दरवर्षी जवळजवळ 80 ते 90 मूर्ती बनवत असतो. तर त्याच्यातले बरेच जॉब असतात, ते खूप प्रचंड चांगल्या पद्धतीने बाहेर निघतात. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम एक्झिक्यूट होतं. तर त्या बाबतीत विविध प्रतिक्रिया मला येत असतात. काही मूर्त्या रिपिटेटिव्ह असतात, काही आधी झालेल्या असतात. म्हणजे मंडळाची जशी रिक्वायरमेंट असते तशा त्या बनवल्या जातात आणि त्याचबरोबर माझे स्वतःचे जे काही पर्सनल स्केचेस असतात, ते ड्रॉइंग्स असतात, ते जे माझे दरवर्षी जे ठराविक मंडळ आहेत जे माझ्याकडनंच माझ्याच संकल्पनेवरती गणपती साकारतात, तर त्या पद्धतीने म्हणजे तो ॲक्च्युली आमचा एक क्षेत्रातला भाग आहे. तो मी काय बोलतो ते इतर लोकांना समजत असावं कदाचित. आता आपण बोलूया मंडळाकडे एखादी मूर्ती आपल्याकडे बनवायची असेल, त्यांचा पण एक बजेट असतो आणि एक मूर्तिकाराचा पण एक बजेट असतो. पण तो बजेट कधी कधी पाठी पुढे होतो. मग त्यावर तुम्ही कसा काय तुम्ही मधला कसं आहे, म्हणजे असं जेवढं म्हणजे बजेट असतं त्याच पद्धतीने मग कामाच्या सगळ्या गोष्टी आखल्या जातात, त्याच पद्धतीने काम दिलं जातं. कारण कसं आहे की आम्हाला देखील या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक पर्टिक्युलर बरोबर आहे. खर्च लागतो. जागेचं भाडं असते, परत रॉ मटेरियल हे वॉर सिच्युएशन नंतर खूप जास्त प्रमाणात ह्यांचं एक्सपेन्सेस वाढलेले आहेत. लोखंड वाढलेलं आहे. पीओपी जे आमचं प्रामाणिक yes. प्राथमिक गरज आहे ती तिकडनं ओमानवरनं वगैरे एक्सपोर्ट होतं. तर मग ते इम्पोर्ट होणारे जे सामान आहे, जे पीओपी आहे, बरोबर आहे. ते प्रचंड प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे असं आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टींचा फटका जेव्हा आम्हाला बसतो तोच डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या मंडळांना पडते. फ्युलचे रेट्स वाढले की आमचे सगळ्या ट्रान्सपोर्टचे रेट वाढतात. मग ट्रान्सपोर्टचे रेट वाढले की एकंदरीत सगळ्या मटेरियलचे कॉस्टिंग वाढतात. मग त्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या एकमेकांना इंटरलिंक्ड आहे. ही चेन आहे, ही एकमेकांवरती परत ती भार टाकत टाकत जाते आणि मग एकंदरीत त्या सगळ्या गोष्टी मंडळांना फेस कराव्या लागतात. पण तुमची जी आज तुम्ही एवढी मूर्ती तुम्ही ऑर्डर घेतल्या आहेत, त्या ऑर्डरमध्ये तुम्हाला जो मॅन पॉवर लागते, ती मॅन पॉवर तुमच्या आतापर्यंत किती माझ्याकडे आता ह्या क्षणाला माझ्याकडे जवळजवळ 130 ते 135 लोक काम करत आहेत. सुरुवातीला तेवढी लोक नसतात, ती कामाप्रमाणे लोक वाढत जातात. आता कामाचा माझा हा मध्य चालू आहे आणि 30 तारखेला माझ्याकडनं जवळजवळ 30 ते 35 मूर्ती ह्या आगमन होणार आहेत. तर त्यांच्या जे आहे हे खूप प्रेशरमध्ये काम चालू आहे आणि ते खूप जोरात करायला लागते. एक प्रकारे स्पीड पकडायला लागतो. डे अँड नाईट काम करून ते काम संपवावं लागते आणि मग अशा पद्धतीनेच त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चालू आहेत आता. तर आता महत्वाचा मुद्दा आहे तो जागेचा. आणि तुम्ही त्याला एक कसं जागेची जी आहे ती जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने, ही सेंट्रल रेल्वेची जागा आहे, तर त्या सगळ्या ज्या लिगल प्रोसिजर्स आहेत त्या सगळ्या करून आम्हाला ही जागा मिळते. आमचं सगळं आहे आणि आता सध्या तरी ह्या परिसरामध्ये एवढी मोठी जागा नाही आम्हाला मूर्ती साकारण्यासाठी. ही जागा सुटेबल आहे, तिथनं मूर्ती व्यवस्थित जातात. मोठ्या मूर्ती असतात त्या ब्रिज खालनं वगैरे, म्हणजे एक रस्ता जो आहे हा कन्व्हिनियंट आहे इथनं मूर्ती ट्रॅव्हल करायला मंडपापर्यंत. महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या आठवड्यात काही दिवसापूर्वी एक दुर्घटना घडली मूर्तीबद्दल. तर त्या मूर्तीबद्दल तुम्ही काय सांगू शकता? नाही, कसं आहे, मला भरपूर रिपोर्टरनी हे विचारलं, पण तुम्हाला मी डायरेक्ट रोखटोक सांगतो की हा विषय सतत आता चघळण्यामध्ये किंवा चिघळवण्यामध्ये काही अर्थ नाही. ह्याच्यातून आपण काही शिकू किंवा काही बोध घेऊ तर ते जास्त चांगलं राहील आपल्यासाठी देखील, इतरांसाठी देखील. तो एक ऍक्सिडेंट होता, ते काही जाणून बुजून केलेली कुठली गोष्ट नव्हती. त्यामुळे त्या बाबतीत कोणालाही ब्लेम करणं किंवा त्याच्यावरती सतत सतत आपलं मत मांडणं युचित वाटत नाही. तर त्या बाबतीत कसं आहे की आपण काहीतरी शिकूया पुढे मूर्तिकारांनी, मंडळांनी, आणि एकोप्याने काही शेवटी आपला उत्सव आहे. उत्सव वाचवणं आमचं देखील काम आहे, मंडळाचं देखील काम आहे. बरोबर आहे. आम्ही मूर्ती साकारतो, आम्ही मूर्ती साकारल्यानंतर मंडळाची जबाबदारी ही तिप्पट, चौपट, 10 पट वाढत असते. कारण
आमचं कारखान्यानंतर आमचा रोल संपत बरोबर असतो, परंतु ती मूर्ती तिकडे तेवढी सांभाळणं, महिनाभर ठेवणं, 10 दिवस तिची पूजा अर्चा करणं आणि शेवटला तिला आर्या करणं, हे खूप मोठं काम आहे. हे आपल्याला असं वाटतं की बाबा मंडळ असंच करतात, तर तसं नाही. हे खूप जिद्दीचं आणि खूप मेहनतीचं आणि तेवढंच चिकाटीचं काम देखील आहे. बरोबर. पण याच्यामुळे तुम्हाला काय दडपण आलं का ह्या? नाही, मला दडपण नाहीये. बघा कसं आहे, गोष्टी होत असतात, मला देखील माहिती आहे, परंतु मी दडपणात येऊन काय करणार? माझ्याकडे ऑलरेडी भरपूर काम आहे. बरोबर आहे. तर मी ते काम सोडून दडपण घेतलं तर माझ्या कामावर परिणाम नाही होईल. होणार. मी आता आज जवळजवळ माझ्याकडे 90 सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती आहेत, त्या देखील मला पूर्ण करायच्या आहेत. मी दडपणात आलो तर मग माझ्यावरचं प्रेशर हे कोण घेणार दुसरं नाही. बरोबर. असं आहे ना. सिद्धेश, आता शेवटचाच प्रश्न झालाय. ह्या वर्षी तुमची मोठी मूर्ती कोणती? माझी सगळ्यात मोठी मूर्ती यंदाची आहे साकीनाक्याचा विघ्नहर्ता. जवळजवळ 28-29 फूट मूर्ती आहे. त्याचसोबतच चंदनवाडी आणि 7व्या गल्लीची देखील मूर्ती आहे. ती जवळजवळ 27 फुटाची मूर्ती आहे. आणि ते जॉबप्रमाणे ॲक्च्युली त्यांची हाईट जास्त आहे, बाकी एल्स असं काही नाही.